चला स्टार्ट करू. आज आपण एक्सरसाइज संपून टाकूया. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4. काल 3 पर्यंत एंड केला होता आपण. 4th काय दिलाय पहा. इथे एक टेबल दिलाय. टेबलच परत एकदा एक्सप्लेन करतो मी. इथे व्हॅल्यूज दिल्यात काहीतरी एक्सच्या 2 4 6. इथे व्हॅल्यू दिल्यात एफ ऑफ एक्सच्या 1 3 5. इथे व्हॅल्यू दिल्यात जी ऑफ एक्सच्या 6 4 2. परत इथे व्हॅल्यू दिली एफ डॅश एक्स. एफ डॅश एक्स काय म्हणायचं? एफ डॅश एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. आपण पाहिलं होतं डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स ला काय म्हणतो आपण? एफ डॅश एक्स. तसं इथे दिलाय परत जी डॅश एक्स. याच्या व्हॅल्यू काय दिल्यात? -3 5 -4 आणि याच्या व्हॅल्यू दिल्यात 4 -6 7. ठीक आहे. आता एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स आहे काय? हे काही फंक्शन असेल, काहीतरी फंक्शन आहे असं जे एक्स मध्ये डिफाईन केलं. काही असू शकतं, समजा एक्स स्क्वेअर प्लस 1 असेल, हा समजा एक्स असेल, असं काहीतरी फंक्शन असेल. त्याचा डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर याच्या व्हॅल्यूज दिल्यात म्हणजे काय? तर त्या फंक्शन मध्ये एफ ऑफ एक्स म्हणजे काय? त्या फंक्शन मध्ये एक्स ची व्हॅल्यू 2 ठेवली तर व्हॅल्यू किती येते? आन्सर 1. जी ऑफ एक्स हे असं फंक्शन आहे जिथे एक्स ची व्हॅल्यू 2 ठेवली तर आन्सर किती येतं? 6. आणि हे काय आहेत? एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढल्यावर जर एक्स ची व्हॅल्यू 2 ठेवली तर आन्सर किती येतं? -3. बरोबर. तसंच जी डॅश एक्स ला पण आहे. जी डॅश एक्स म्हणजे जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर जेव्हा तुम्ही एक्स ची व्हॅल्यू 2 ठेवता तेव्हा आन्सर काय येतं? 4. असा हा टेबल दिलाय आपल्याला. ठीक आहे. आणि फाइंड काय करायला सांगितले एक एक पाहूयात. तर पहिला क्वेश्चन काय दिलाय पहा. टेबलची हेल्प घ्यायची आपल्याला आणि सॉल्व्ह करायचं. पहिला क्वेश्चन दिलाय पहा. आर ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स. आणि विचारले काय आपल्याला? R'2 काढा. R'2 असं विचारलं. बरोबर. आता बेसिक पार्ट, जर तुम्हाला असं फंक्शन कधी दिलं, आपण चेन रूल लावला होता ना. समजा असं फंक्शन दिले y बरोबर एफ ऑफ जी ऑफ एच ऑफ एक्स. समजा असं फंक्शन दिलं, टोटल फंक्शन किती आहेत याच्याकडे पाहून सांगा बरं. एफ ऑफ जी ऑफ एच ऑफ एक्स. इथे टोटल फंक्शन्स किती होत आहेत? एक्स मध्ये डिफाईन केलेले असे किती फंक्शन्स? काय वाटतं तुम्हाला किती असतील? बोला. बेसिक क्वेश्चन आहे. बोल दीक्षा. किती बोलली? 3. हा बरोबर. कोणते कोणते? एक आहे एच. एक कोणता आहे? एच. दुसरा आहे जी आणि तिसरा आहे एफ. बरोबर ना? 3 फंक्शन. आता याचं डेरिव्हेटिव्ह जर काढायचं झालं चेन रूल प्रमाणे, डेरिव्हेटिव्ह जर काढायचं झालं कसं काढतो आपण चेन रूल प्रमाणे? अगोदर मोठं फंक्शन कोणता? एफ डॅश. जेव्हा याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला dy बाय dx, तो कसा काढतो आपण? अगोदर मोठ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, मोठा फंक्शन एफ आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण लिहितो एफ डॅश. जेव्हा डेरिव्हेटिव्ह काढतो एफचा तेव्हा आतले फंक्शन असेच ठेवतो आपण, जी ऑफ एच ऑफ एक्स हे असेच ठेवले. बरोबर. त्यानंतर चेन रूल प्रमाणे नंतर कुणाचा डेरिव्हेटिव्ह आला पाहिजे? जीचा. तो काय असेल? जी डॅश. आता जी चा डेरिव्हेटिव्ह काढताय जी डॅश, तेव्हा हा जो आतला पार्ट आहे ना एच ऑफ एक्स, हा ऍज इट इज ठेवतो आपण. पुन्हा पुढचा पार्ट नेक्स्ट फंक्शन कोणता? एच. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? एच डॅश एक्स. हा चेन रूल झाला ना. आधी एफ चा काढला, नंतर जी चा काढला, नंतर एच चा काढला. हे झाला चेन रूल. आधी एफ चा काढला, नंतर जी चा, नंतर एच चा. तेच इथे करायचं. हा पार्ट क्लिअर आहे? हा क्वेश्चन काय दिला. आता आपल्याला एक फंक्शन डिफाईन केले आर ऑफ एक्स, जे कशामध्ये लाय करतं? एफ आणि जी ऑफ एक्स. आणि विचारलंय R'2. आता R'(x) काय येईल? आधी आर ऑफ एक्स चा R'(x) येणार, तो काय येईल सांगा बरं. डेरिव्हेटिव्ह काढायचा. इथे 2 फंक्शन आहेत, 2. तर 2 फंक्शन म्हणजे मोठ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश, आणि जेव्हा एफ डॅश काढता तेव्हा जी ऑफ एक्स ऍज इट इज. बरोबर. आणि मल्टीप्लाइड बाय, आता जी ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? जी डॅश ऑफ एक्स. बरोबर. आता ही व्हॅल्यू R'(x) नकोय आपल्याला, R'(2) काढायची. म्हणजे पुट x इक्वल टू 2.
मग सगळीकडे एक्सची व्हॅल्यू 2 टाकून द्यावं. आर डॅश 2 बरोबर एफ डॅश, इथे एक्सच्या जागी काय ठेवायचा 2, परत मल्टिप्लाइड बाय एक्सच्या जागी काय ठेवायचा 2. आता टेबलमध्ये या, टेबलमध्ये या आणि व्हॅल्यू पहा. जेव्हा एक्सची व्हॅल्यू 2 आहे, जेव्हा एक्सची व्हॅल्यू 2 आहे, इथे पहा एक्सची व्हॅल्यू 2 या टेबलमध्ये, एक्सची व्हॅल्यू 2 या टेबलमध्ये इथे मी मार्क करतो पहा, एक्सच्या व्हॅल्यू 2. आता सांगा जेव्हा एक्सची व्हॅल्यू 2 आहे तेव्हा जी ऑफ 2 ची व्हॅल्यू काय, म्हणजे एक्सची व्हॅल्यू इथे जी मध्ये चेक करायची. एक्सची व्हॅल्यू 2 आहे तेव्हा जी ऑफ एक्स म्हणजे जी ऑफ 2 ची व्हॅल्यू काय झाली, मग जी ऑफ 2, जी कॉलम मध्ये एक्सची व्हॅल्यू 2 असतात, जी ऑफ 2 किती झाला, ही व्हॅल्यू झाली की नाही 6. जी ऑफ 2 ची व्हॅल्यू किती आली 6 मल्टिप्लाइड बाय, आता जी डॅश ऑफ 2, मग कोणत्या कॉलम मध्ये जायचं, जी डॅशच्या कॉलम. जी डॅशच्या कॉलम मध्ये 2 ला कोणती व्हॅल्यू आहे 4, हे काय आलं 4. आता एफ डॅश 6, एफ डॅश 6 कुठे रे, हे पहा 6 म्हणजे ही व्हॅल्यू, आणि एफ डॅशचा कॉलम कोणता हा वाला, मग 6 व्हॅल्यूला एफ डॅश ची व्हॅल्यू किती आहे -4, ही पहा -4, इथे काय आला -4 मल्टिप्लाइड बाय 4, आन्सर काय आला -16. क्लिअर आहे, एकदम सिंपल आहे, फक्त टेबल मधनं व्हॅल्यू उचलायचं. क्लिअर आहे हा पार्ट, डाऊट याच्यामध्ये काय? नो सर, नो डाऊट. ओके, सेकंड वाला, सेकंड काय दिलेलं आहे, परत एक फंक्शन दिले आर ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ ब्रॅकेट 3 प्लस एफ ऑफ एक्स, असा फंक्शन दिला, आणि फाइंड काय करायची व्हॅल्यू आर डॅश ऍट 4, आर डॅश ऍट 4. आधी डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल याचा, सांगा आर डॅश एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय, इथे पण 2-3 फंक्शन आहेत, एक 3 आहे, एक एफ ऑफ एक्स आणि एक जी आहे मोठा फंक्शन. आधी मोठ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढू जी डॅश, मोठ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढताना आतली फंक्शन ऍज इट इज ठेवा, त्यानंतर 3 चा डेरिव्हेटिव्ह काय आला 0, परत मध्ये साइन कोणता आहे प्लस, आणि एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असेल एफ डॅश ऑफ एक्स. क्लिअर. आता 0 प्लस एफ डॅश एक्स काय असतो, 0 प्लस एफ डॅश एक्स हा असेल एफ डॅश एक्स. हे पहा 0 प्लस एफ डॅश एक्स काय असेल एफ डॅश एक्स. आता तुम्हाला आर डॅश एक्स नाही विचारला, तुम्हाला काय विचारलाय ऍट एक्स इक्वल टू 4 याची व्हॅल्यू काय आहे. आर डॅश 4 विचारलाय ना, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय आहे कम्पेअर केलं आपण तर समजतं एक्स ची व्हॅल्यू 4 आहे. एक्स ची व्हॅल्यू जर 4 ठेवली तर काय येईल पहा बरं. मी आधी एक्स ची व्हॅल्यू 4 ठेवतो सगळीकडे, जिथे एक्स दिसते तिथे 4 ठेवतो. जी डॅश ऑफ 3 प्लस, हा कोणता फंक्शन आहे 3 प्लस एफ आहे ना, इथे एफ, इथे एफ आहे एफ, इथे एफ एफ, हे पहा. आता एफ एक्सच्या जागी काय ठेवायचं आहे परत मला 4 मल्टिप्लाइड बाय एफ डॅश ऑफ 4. चला सांगा आता व्हॅल्यू सांगा. एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला, एफ ऑफ 4 जा 4 व्हॅल्यू म्हणजे या कॉलम मध्ये 4 वाल्या रो मध्ये एफ च्या कॉलम मध्ये पहा किती व्हॅल्यू आली 3. ही व्हॅल्यू ठेवून द्यायची जी डॅश ऑफ 3 प्लस 3 मल्टिप्लाइड बाय. आता एफ डॅश ऑफ 4 ची व्हॅल्यू कशी काढणार, एफ डॅशचा कॉलम घ्या हा वाला, हा एफ डॅशचा कॉलम आहे, आणि व्हॅल्यू कोणती बघायची एक्सची 4, म्हणजे इथं करस्पॉन्डिंग इंटरसेक्शनला व्हॅल्यू कोणती आहे 5, हा झाला 5. पुढे आता 3 प्लस 3 किती होत असतो 6, म्हणजे जी डॅश ऑफ 6 ची व्हॅल्यू पाहिजे तुम्हाला, जी डॅश ऑफ 6. तर जी डॅशचा कॉलम म्हणजे हा लास्ट वाला, आणि 6 ला कॉलम कोणती आहे व्हॅल्यू कोणती आहे 6 ला, हे पहा 6 ला ही रो आणि जी डॅशला हा कॉलम, म्हणजे इंटरसेक्शनची व्हॅल्यू कोणती आहे 7, म्हणजे हा आला 7 मल्टिप्लाइड बाय 5, आन्सर किती आला 35. पहिल्याचा आला -16, दुसऱ्याचा आला 35. क्लिअर आहे. आपण थोडे इझी आहेत त्यामुळे फास्ट जातो. थर्ड वाला यात डाऊट नाही ना कोणाला काही. थर्ड वाला क्वेश्चन पहा. थर्ड मध्ये काय दिलंय, एस ऑफ एक्स एक फंक्शन डिफाईन केले. एस ऑफ एक्स हा फंक्शन काय आहे, फंक्शन ऑफ 9 मायनस
9 मायनस एफ ऑफ एक्स, 9 मायनस एफ ऑफ एक्स. आणि विचारले काय, एस डॅश ऑफ 4 विचारलं. आता डॅश विचारलाय म्हणजे आधी तर या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचं. डेरिव्हेटिव्ह काय येईल, एस डॅश एक्स इज इक्वल टू, आता इथे फंक्शन आहेत पहा, एक हा 9, हा 9, पुन्हा एफ ऑफ एक्स आणि हा एफ, 3 फंक्शन. आधी मोठ्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढू. एफ डॅश ऑफ 9 मायनस आतले फंक्शन ऍज इट इज, मोठ्याचा काढताना छोट्या ऍज इट इज, परत मल्टिप्लाइड बाय. आता छोट्यांचा डेरिव्हेटिव्ह, 9 चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 0 मायनस एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, एफ डॅश ऑफ एक्स. बरोबर. आता हे ऍज इट इज परत लिहू, 0 मायनस एफ डॅश एक्स काय असेल, 0 मायनस एफ डॅश एक्स हे मायनस एफ डॅश एक्स असेल, मायनस मायनस, त्यामुळे मी त्याला सुरुवातीला लिहिलं. आणि मल्टिप्लाइड बाय काय येईल, एफ डॅश ऑफ, सुरुवातीला काय येईल, सुरुवातीला काय येईल, एफ डॅश ऑफ ब्रॅकेट 9 मायनस एफ ऑफ एक्स, 9 मायनस एफ ऑफ एक्स. आता विचारली व्हॅल्यू कशासाठी रे, एस डॅश ऑफ 4, म्हणजे पुट एक्स इक्वल टू 4, मग ठेवून द्या व्हॅल्यू एक्स ची 4. एस डॅश ऑफ 4 इज इक्वल टू मायनस, जिथे जिथे एक्स दिसतोय तिथे तिथे 4 ठेवा, मल्टिप्लाइड बाय एफ डॅश ऑफ 9 मायनस एफ ऑफ 4 इज इक्वल टू. आता टेबलकडे बघून सांगा बरं, एफ डॅश 4 ची व्हॅल्यू कुठे, एफ डॅश 4, 4 म्हणजे 4 वाली, हा वाला पाहायचा रो, आणि एफ डॅश म्हणजे कोणता कॉलम आहे, तिसरा, म्हणजे व्हॅल्यू कोणती आली, 5, ही व्हॅल्यू आली -5 मल्टिप्लाइड बाय, परत एफ डॅश ऑफ 9 ला 9 मायनस एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू, म्हणजे 4 वाल्या रो मध्ये एफ ऑफ म्हणजे पहिल्या कॉलमची व्हॅल्यू, पहिल्या कॉलमची व्हॅल्यू, पहिल्या कॉलमची व्हॅल्यू काय असणार, पहिल्या कॉलमची व्हॅल्यू काय असणार पहा, 4 मध्ये 3, म्हणजे ही व्हॅल्यू काय आली 3. म्हणजे याला सॉल्व्ह केलं तर काय येईल, -5 एफ डॅश ऑफ 9 मायनस 3 किती झाला, 6. मग एफ डॅश, आता कोणती व्हॅल्यू फाइंड करायची आहे, 6 व्हॅल्यू असताना एफ डॅश ची काय व्हॅल्यू, 6 म्हणजे हा वाला रो, आणि एफ डॅश म्हणजे कोणता कॉलम, हा तिसरा वाला, म्हणजे व्हॅल्यू काय आली, ती वाली -4, म्हणजे व्हॅल्यू आली -5 मल्टिप्लाइड बाय एफ डॅश ऑफ 6 इज 4, सॉरी -4, ही व्हॅल्यू -4 आहे ना, इथे -4, ही व्हॅल्यू -4, इथे -4 करतो मी, -5 मल्टिप्लाइड बाय -4 किती झाला, 20. याचा आन्सर किती आलं, 20. बरोबर. आता हा शेवटचा राहिले 4th वाला, याचा आन्सर काय येईल पहा, याचा आन्सर काय येईल, तुमचं किती आन्सर आले 4th सॉल्व्ह केलाय कोणी, सॉल्व्ह केला असेल तर मेसेज करा. चला 4th वाला काय दिलाय, एस ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स, जी ऑफ एक्स, आणि व्हॅल्यू कशात काढायची आहे, एस डॅश ऑफ 6. त्याला आता डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल आधी, एस डॅश ऑफ एक्स, डेरिव्हेटिव्ह काढायला 2 फंक्शन आहेत, आधी मोठा फंक्शन म्हणजे जी डॅश ऑफ जी ऑफ एक्स मल्टिप्लाइड बाय, आता छोटा फंक्शन आतला, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आला, जी डॅश एक्स. आता नेक्स्ट स्टेप काय असते आपल्याला, एस डॅश 6 विचारलाय, पुट एक्स इक्वल टू 6, म्हणजे काय येईल, एस डॅश ऑफ 6 इज इक्वल टू, जिथे एक्स दिसतोय तिथे 6 ठेवा, जी डॅश ऑफ जी ऑफ 6 मल्टिप्लाइड बाय जी डॅश ऑफ 6. चला आता व्हॅल्यू काय काय सांगा, जी डॅश ऑफ 6 ची व्हॅल्यू काय, जी डॅश ऑफ 6, जी डॅशचा कॉलम शेवटचा, 6 म्हणजे शेवटची रो, म्हणजे ही 7 व्हॅल्यू येणार, म्हणजे ही व्हॅल्यू आली 7. बरोबर. आता ही व्हॅल्यू पाहू, त्याच्यामध्ये जी डॅश मध्ये आतला पार्ट सॉल्व्ह करावा लागेल आधी, हा जी ऑफ 6, जी म्हणजे सेकंड कॉलम आणि 6 म्हणजे थर्ड रो, म्हणजे इंटरसेक्शनला हा 2, याची व्हॅल्यू काय आली 2. आता तुम्हाला कोणती शेवटची व्हॅल्यू फाइंड करायची, जी डॅश ऑफ 2, जी डॅश म्हणजे कोणता कॉलम, लास्ट वाला कॉलम, आणि 2 म्हणजे फर्स्ट वाली रो, लास्ट कॉलम फर्स्ट रो, याच्यामध्ये इंटरसेक्शनला व्हॅल्यू काय दिली 4, म्हणजे आला 4 मल्टिप्लाइड बाय 7, सो आन्सर विल बी 28.
सो दिस इज फोर्थ क्वेश्चन. फर्स्ट आन्सर आलं -16. पहिल्याच आन्सर काय आलं -16. सेकंडचा आला 35. थर्डचा आला 20 आणि फोर्थचा आला 28. मॅच झाली आपली आन्सर. काही डाऊट या क्वेश्चन मध्ये? पार्श्व, आदित्य, नो सर, नो डाऊट. तनिषा? नाही सर. हा इझी होता क्वेश्चन, काय डाऊट नाही याच्यामध्ये. चला पुढे. नेक्स्ट फिफ्थ मध्ये काय दिलंय? फिफ्थ मध्ये एक फंक्शन दिलंय अगोदर. आधी फंक्शन शोधूया. फंक्शन काय दिलंय पहा. फंक्शन आहे फिफ्थचं सोल्युशन पहा. फंक्शन काय दिलंय y इज इक्वल टू f ऑफ ब्रॅकेट g ऑफ x आणि विचारलंय आपल्याला dy बाय dx काढायला सांगितलंय, ते पण ऍट x इक्वल टू 2. बरोबर. मग पहिली स्टेप आपण काय करू, याचा dy बाय dx काढू. dy बाय dx म्हणजेच काय काढायचं, याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा विथ रिस्पेक्ट टू काय x. इथे फंक्शन आहेत 2. अगोदर मोठ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह f डॅश आणि मोठा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढताना आतला फंक्शन चेंज करायचा नाही. मल्टिप्लाइड बाय. आता आतला फंक्शन कोणता आहे g ऑफ x. आता त्याचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल चेन रूल प्रमाणे. g ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय आला g डॅश ऑफ x. डेरिव्हेटिव्हचा पार्ट संपला. आता सांगितलंय पुट x इक्वल टू 2. पुट x इक्वल टू 2 म्हणजेच काय येणार आता dy बाय dx ऍट x इक्वल टू 2 इज इक्वल टू. आता जिथे x दिसते तिथे किती ठेवायचं आहे 2. f डॅश ऑफ g ऑफ 2 मल्टिप्लाइड बाय g डॅश ऑफ 2. आता g ऑफ सगळ्या व्हॅल्यू ठेवावं लागतील. g ऑफ 2 ची व्हॅल्यू ठेवा, g डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू ठेवा. आता g ऑफ 2 ची व्हॅल्यू काय दिली आहे इथे जा. इथे पहा g ऑफ 2 ची व्हॅल्यू दिली आहे 3 आणि g डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू दिली आहे 5. g डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू मी ते समोर लिहितो 5 आणि g ऑफ 2 ची व्हॅल्यू किती दिली आहे 3. म्हणजे त्याला f डॅश ऑफ 3. आता f डॅश ऑफ 3 म्हणजे g ऑफ 2 ची व्हॅल्यू ठेवली आहे इथे 3 आहे पहा. g ऑफ 2 ची व्हॅल्यू 3 आहे. आता f डॅश ऑफ 3 ची व्हॅल्यू दिली आहे का तुम्हाला? हे पहा इथे दिली f डॅश ऑफ 3 -1 म्हणजे याची व्हॅल्यू आली -1 आणि याची व्हॅल्यू आली 5. म्हणजे आन्सर किती आलं -5. याचा आन्सर किती आहे -5. क्लिअर आहे फिफ्थ वाला क्वेश्चन. हा आधीच्या क्वेश्चन पेक्षा पण इझी होता. सिक्स्थ वाला काय दिलं. सिक्स मध्ये फंक्शन आहे h ऑफ x आणि काय फंक्शन आहे हा अंडर रूट ऑफ 4f ऑफ x प्लस 3g ऑफ x. बरोबर. आणि विचारले काय इथे पण विचारले काय h डॅश ऑफ 1 विचारलाय. h डॅश ऑफ 1 काढण्यासाठी आधी h डॅश x काढावं लागेल. h डॅश x. आता हे फंक्शन रूट मध्ये तर रूट x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो. रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट x. रूट x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/2 रूट x. म्हणजे याचा या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय झाला मोठ्या फंक्शनचा 1/2 ते फंक्शन. याचा डेरिव्हेटिव्ह आला 1/2 आणि हे फंक्शन जे ॲज इट इज आहे आपलं 4 इंटू f ऑफ x प्लस 3 इंटू g ऑफ x मल्टिप्लाइड बाय. आता चेन रूल प्रमाणे याचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. याचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी हा 4 तर कॉन्स्टंट आहे आणि फंक्शन सोबत आलाय, त्याला ॲज इट इज ठेवा. f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय असेल f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x परत प्लस साइनला प्लस साइन परत 3 कॉन्स्टंट आहे आणि फंक्शन सोबत आलाय त्याला ॲज इट इज ठेवा. g ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह g डॅश ऑफ x. बरोबर. आता विचारली व्हॅल्यू 1 साठी. आता पुढची स्टेप काय आपली पुट x इक्वल टू 1 म्हणजे आन्सर काय येईल h डॅश ऑफ 1 इज इक्वल टू. आता जिथे जिथे x आहे तिथे तिथे 1. वरच्या साईडला काय आला 4 इंटू f डॅश ऑफ 1 प्लस 3 इंटू g डॅश ऑफ 1 डिवायडेड बाय. खालच्या साईडला काय ठेवायचा 2 अंडर रूट. इथे परत 4 x च्या जागी काय ठेवायचा 1 f ऑफ 1 प्लस
इथे ठेवायचा 3 इंटू जी ऑफ 1. आता याचा आन्सर काढू. आता ज्या ज्या व्हॅल्यू आहेत ना, कशाच्या व्हॅल्यू लागणार आहे सॉल्व्ह करायला? व्हॅल्यू कशाच्या लागणार आहेत? f'1, त्यानंतर g'1, त्यानंतर f(1), त्यानंतर g(1). या व्हॅल्यूज काढल्या की आन्सर येईल. या व्हॅल्यू दिल्यात का पहा बरं इथे. 4 व्हॅल्यू कशाची दिली 4 क्वेश्चन मध्ये? f(1) ची. मग मी इथे लिहितो 4. त्यानंतर 3 व्हॅल्यू कशाची दिली आहे? g(1), म्हणजे याची व्हॅल्यू आहे 3. पुन्हा f'1 ची व्हॅल्यू किती दिली आहे? 3. ही लिहितो मी इथे. आणि g'1 ची व्हॅल्यू किती दिली आहे? 4. आता फक्त व्हॅल्यू पुट करतो आणि आन्सर फाइंड करतो. व्हॅल्यू पुट करतो 4. f'1 ची व्हॅल्यू f'1 इथे पहा 3 प्लस 3 इंटू g'1 ची व्हॅल्यू 4 डिवायडेड बाय खाली येणार 2 अंडर रूट. इथे आहे 4 ला 4. f(1) ची व्हॅल्यू परत इथे f(1) ची व्हॅल्यू 4 म्हणजे ब्रॅकेट मध्ये आला 4 प्लस इथे 3 आहे आणि g(1) ची व्हॅल्यू g(1) ची व्हॅल्यू 3. त्याला सॉल्व्ह करू. 4 3 जा 12 प्लस परत 4 3 जा 12 डिवायडेड बाय खाली काय येईल 2 अंडर रूट. 4 4 जा 16 परत 3 3 जा 9. 12 प्लस 12 24 डिवायडेड बाय 2 अंडर रूट. 16 plus 9 25. And what will be the square root of 25? It will be 5. So answer will be 24/10. जर आपण याला 2 ने डिवाइड केलं तर काय मिळून जाईल? 12 divided by 5. So this will be our final answer. ज्याचा आन्सर काय आलं? 12 divided by 5. 12 divided by 5. क्लियर आहे? Yes, sir. डाउट नाही आहे काही? बोल काजल, यश, चुरांगी, पार्थ, पॉइंट मध्ये आन्सर कुठे आलं रे? पॉइंट मध्ये यश कोणत्या क्वेश्चनचं म्हणतो? मी आता मेसेज पाहिला सर. यश कोणत्या क्वेश्चनचं म्हणतोय पॉइंट मध्ये? आत्ताच का? आत्ताच्या क्वेश्चनचं 2.4 आला असतो. नाही मॅथ्स मध्ये गरज नाही पॉइंटची. ऍक्च्युली रेशो चालतं. डेरिव्हेटिव्ह सारख्या चॅप्टर मध्ये तर रेशो चालतो. काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन. पुढे काय दिलंय पहा. फाइंड द x coordinates of all the points on the curve. फाइंड द x coordinates. x coordinate म्हणजे x च्या व्हॅल्यू फाइंड करायचं. पहिल्यांदा तेवढं लक्षात ठेवा. x coordinate म्हणजे x च्या व्हॅल्यूज आणि रेंज पण दिली इथे. रेंज x ची व्हॅल्यू कशाच्या रेंज मध्ये असली पाहिजे? 0 पेक्षा मोठी आणि 2π और 2π पेक्षा इक्वल. इथे ऍक्च्युली इक्वल पाहिजे. इक्वल 0 और 2π च्या मध्ये किंवा 2π. आणि फंक्शन काय दिले आपल्याला? y इज इक्वल टू sin 2x मायनस 2 sin x. आणि सांगितलं काय? वेअर dy बाय dx इज इक्वल टू 0. म्हणजे तुम्हाला एक फंक्शन दिलंय, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायला सांगितलंय, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 घ्यायला सांगितलंय आणि त्यावरनं x च्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या. आणि x च्या व्हॅल्यूज फाइंड करताना हे लक्षात ठेवायचं आहे की x ची व्हॅल्यू 0 to 2π च्या मध्ये किंवा इक्वल असते. क्वेश्चन समजला सगळ्यांना? क्वेश्चन काय परत सांगतो. y चा फंक्शन दिलाय x च्या फॉर्म मध्ये. तुम्हाला सांगितलंय dy बाय dx 0 आहे. dy बाय dx काढायचा, तो 0 करायचा, त्याच्यावरनं x च्या व्हॅल्यूज काढायच्या आणि त्या x च्या व्हॅल्यूज चेक करायच्या की 0 to 2π मधल्याच पाहिजे. अशा कोणत्या व्हॅल्यूज आहेत हे विचारलं. मग आपली पहिली स्टेप काय आहे? y वाला फंक्शन घेऊयात. y इज इक्वल टू sin 2x मायनस 2 sin x. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा विथ रिस्पेक्ट टू x आणि तो काय घ्यायचा आहे? 0. डेरिव्हेटिव्ह काढा. sin 2x चा डेरिव्हेटिव्ह
cos 2x multiplied by 2 minus 2 sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x इक्वल टू 0. आता इथे कॉमन काय निघेल? 2 निघेल कॉमन 2. मग 2 जर कॉमन काढला तर इथे आला cos 2x मायनस cos x इज इक्वल टू 0. आता हा 2 इकडे डिनॉमिनेटरला जाईल, 0च्या खाली आणि 0 होऊन जाईल. म्हणजेच राहिलं काय? cos 2x मायनस cos x इज इक्वल टू 0. आता cos 2x चा असा कोणता फॉर्म्युला आहे का जो cos x च्या फॉर्म मध्ये? cos 2x चा काय म्हणते पहा, cos 2x चा फॉर्म्युला जो cosच्या फॉर्म मध्ये कोणता असतो? मेसेज करा, सांगा, बोला. cos 2x sin 2x चे फॉर्म्युले. टू cos स्क्वेअर x मायनस 1. बरोबर. हे बघा, cos 2x चा एक फॉर्म्युला असतो 2 cos स्क्वेअर x मायनस 1. बरोबर. यालाच तुम्हाला साइन मध्ये पण टाकता येत असतं, जसं साइन स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x इज इक्वल टू 1 असतं ना. आता या cos स्क्वेअर x च्या जागी आपण काय लिहू शकतो? 1 मायनस साइन स्क्वेअर x. इथे जर फॉर्म्युल्यात टाकला cos स्क्वेअर x च्या जागी काय ठेवायचं? 1 मायनस साइन स्क्वेअर मायनस 1. म्हणजे हा काय येतो? 2 मायनस 2 साइन स्क्वेअर x मायनस 1. 2 मायनस 1 1. म्हणजे हा आला 1 मायनस 2 साइन स्क्वेअर x. तर हा पण फॉर्म्युला असतो cos 2x. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर x. पुन्हा cos स्क्वेअर x मायनस साइन स्क्वेअर x तसा पण येतो. बरोबर. आता एक आपल्याला कोणता हवा आहे रे? आपल्याला कॉसच्या फॉर्म मधला पाहिजे, कारण इथे आपल्याकडे कॉस आहे, त्यामुळे आपण हा फॉर्म्युला यूज करू. हा. मग cos 2x च्या जागी काय ठेवणार मी आता? 2 cos स्क्वेअर x मायनस cos x मायनस 1. हा मायनस 1 शेवटी का लिहिला मी? कारण मला इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसते. क्वाड्रॅटिक इक्वेशन जे कुणाच्या फॉर्म मध्ये? cos x च्या फॉर्म मध्ये. मग कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी आपण cos x ला L पुट करूयात. cos x ला L पुट करूयात. मग काय येईल हे? 2L स्क्वेअर मायनस L मायनस 1 इज इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन, याचे रूट कसे काढतो आपण एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे? आपण हे बघतो, पहिला नंबर आणि तिसरा नंबर याचा प्रोडक्ट काय आला पाहिजे? याचा प्रोडक्ट ज्या दोन नंबरचा येतो त्याची सम काय पाहिजे आपल्याला? मायनस. असे कोणते रूट्स येतील? प्रोडक्ट काय आला पाहिजे? -2 आणि सम किती आली पाहिजे? -2. हे खूप बेसिक आहे, तरी पण मी सांगतोय. प्रोडक्ट आहे -2, सम आहे -1. असे नंबर कोणते? -2 आणि 1. -1 -2. नाही, -2 आणि 1 येईल ना. प्रोडक्ट पहा, या दोघांचा प्रोडक्ट काय आला? -2. आणि या दोघांची सम काय आली पहा बरं? -1 आली. म्हणजे नंबर कोणते असले पाहिजेत? -2 आणि 1. इथे ठेवून देऊयात आपण 2L स्क्वेअर मायनस 2L प्लस L मायनस 1 इज इक्वल टू 0. कॉमन काढा इथनं 2L, इथे काय आला? L मायनस 1. परत इथे प्लस 1 L मायनस 1 इज इक्वल टू 0. म्हणजे कोणते नंबर आले रे आता? L मायनस 1 दोन्ही ठिकाणी आला, म्हणजे एक रूट आला 2L प्लस 1 आणि दुसरा रूट आला L मायनस 1 इज इक्वल टू 0. याचा अर्थ, याचा मिनिंग काय झाला सांगा? याचा मिनिंग आला, आपल्याकडे दोन व्हॅल्यू आहेत एलच्या किती व्हॅल्यू आहेत? 2. पहिली व्हॅल्यू कोणती आहे? 2L प्लस 1 इज इक्वल टू 0 और L मायनस 1 इज इक्वल टू 0. म्हणजे याच्यावरनं पहिली व्हॅल्यू काय आली? 2L बरोबर -1, L बरोबर -1/2 और L इज इक्वल टू 1. आता हे तुम्ही L ची व्हॅल्यू काढली, तुम्हाला ऍक्च्युअली X ची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे L बरोबर काय घेतला होता? cos x. म्हणजे L च्या जागी ठेवून द्या cos x. cos x बरोबर -1/2 और cos x इज इक्वल टू 1. आता cos च्या व्हॅल्यू इथून पुढे आता x ची काढायची, cos ची नव्हती काढायची. आता मला सांगा, cos x ची व्हॅल्यू -1/2 कधी असते आणि cos x ची व्हॅल्यू 1 कधी असते? आणि असे अँगल सांगा जे 0 आणि 2π च्या मध्ये असतील आणि इक्वल असतील.
यासाठी मला वाटते cos x ची तुम्हाला कर्व माहित असेल तर अजून चांगले. कर्व माहित असेल. कर्व कशी काढतो आपण? ही एक्स ऍक्सिस आणि या ऍक्सिस वर तुम्हाला काढायचा आहे cos x. या ऍक्सिस वर काढायचा आहे cos x. cos x. सांगा cos x ची कर्व कुठनं चालू होते? π/4 आणि 2π/4. π/4 नाही येणार ना रे. -1/2 -1/2 π/4 ला कसे असेल? π/4 ला 1/√2 येते ना रे. π/4 तर नाहीच आहे ना. त्यामुळे म्हणते कर माहित पाहिजे. हे पहा कर cos x ची कुठनं स्टार्ट होते? cos x ची कर इथनं स्टार्ट होते, इथनं ही अशी असते कर, बरोबर. ही कर्व असते, पहा ही कर्व आहे. आता याच्यामध्ये मी अँगल्स डिफाइन करतो. इथे आहे 0, इथे कोणता आहे π/2, इथे कोणता आहे पाय, इथे कोणता आहे 3π/2 आणि इथे कोणता आहे 2π. आता मी रेंज कोणत्या ग्राफची रेंज कुठे काढली? 0 to 2π, म्हणजे एकच वेव्ह काढली, एकच, बरोबर. आता मला सांगा 1 म्हणजे ही वरची व्हॅल्यू, वरची. -1 म्हणजे आहे खालची व्हॅल्यू. आता मला सांगा कुठे दिसते तुम्हाला व्हॅल्यू? व्हॅल्यू 1 कुठे दिसते? 1 कुठे दिसते? इथे दिसते 1 आणि इथे दिसते 1. बाकी कुठे 1 आहे का व्हॅल्यू या कर्वची? तर 1 मला 0 ला दिसते आणि 1 मला 2π ला दिसते. 1 मला 0 ला दिसते आणि 1 2π ला दिसते, बरोबर. म्हणजे x ची व्हॅल्यू काय आले इथे? x ची व्हॅल्यू 0 और 2π. 0 और 2π. समजले? आता x ची व्हॅल्यू -1/2 कुठे कुठे येऊ शकते? -1/2. x ची व्हॅल्यू -1/2. x ची व्हॅल्यू -1/2. नाही समजलं? यश काय म्हणतोस? नाही समजलं? हा -1/2. बरं चला, x ची व्हॅल्यू 1/2 कधी असते? x ची व्हॅल्यू 1/2. cos 60 ला व्हॅल्यू किती असते? 1/2. आता थीटा काय करायचं तुम्हाला? -60 घ्यायचा, -60. आता -60 अँगल कॉसचा, -60 अँगल, किंवा या ग्राफ वरून सांगा मला -1/2 कुठे कुठे येऊ शकते? या π/2 पासून पायकडे जा, π/2 पासून पायकडे जा, बरोबर. इथे कुठेतरी लाई करेल पहिल्यांदा, तर या क्वाड्रंट मध्ये. सेकंड, इथे क्वाड्रंट कोणते पहा? हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ, बरोबर. कॉस पॉझिटिव्ह कुठे असतो पहा? कॉस पॉझिटिव्ह पहिल्या क्वाड्रंट मध्ये, फोर्थ क्वाड्रंट मध्ये. आणि निगेटिव्ह कुठे असतो? सेकंड क्वाड्रंट मध्ये आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह पहा कॉस, बरोबर. सेकंड आणि थर्ड. आता -1/2 कुठे येऊ शकते? एक तर सेकंड क्वाड्रंट मध्ये किंवा थर्ड क्वाड्रंट मध्ये, बरोबर. आता एक तर माहिती आहे तुम्हाला, हाफ व्हॅल्यू कुठे असते कॉसची? 60 ला. बट 60 हा पहिल्या क्वाड्रंट मध्ये आला पॉझिटिव्ह, मला निगेटिव्ह पाहिजे. मग मी काय करणार? त्याला पाय मधनं मायनस कर, पाय मधनं 60 मायनस कर, म्हणजे पाय मायनस π/3, बरोबर. म्हणजे हा काय आला? 2π/3. म्हणजे -60 कुठे आली व्हॅल्यू? 2π/3. म्हणजे कोणता अँगल? 120 डिग्री. समजते? क्लिअर आहे? आपण एक्सच्या व्हॅल्यू काढल्या आपण. Yes, sir. Clear आहे. हा क्वेश्चन परत आला वाटतं, सॉरी. चला 8वा क्वेश्चन पहा काय दिलं. सिलेक्ट द अप्रोप्रिएट हिंट फ्रॉम हिंट बास्केट. इथे बास्केट दिल्या ऑलरेडी, म्हणजे इथल्याच व्हॅल्यू सिलेक्ट करायच्यात. फिल इन द ब्लँक्स. ह्याच्यापैकी व्हॅल्यू लिहायच्यात तुम्हाला, ह्याच्यापैकी फिल इन द ब्लँक्स. किती ब्लँक्स आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हॅल्यू किती दिल्यात पहा. ही 1, ही 2, ही 3, ही 4, ही वाली 5, ही 6 7 8 9 आणि 10. ब्लँक्स पण 10 होत्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके.
म्हणजे सगळ्या व्हॅल्यू यूज होणार आहेत, बरोबर. सगळ्या व्हॅल्यू चला बरोबर. आता पहिला क्वेश्चन काय दिला, पहिला क्वेश्चन काय दिला, दोन फंक्शन सांगितले तिथे. फंक्शन कोणते रे? पहिला आहे एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स काय सांगितलं आहे? एक्स स्क्वेअर प्लस फाय. आणि जी ऑफ एक्स काय सांगितलं आहे? ई रेस टू एक्स प्लस 3. दोन फंक्शन दिले आणि विचारले काय काय ते काढूयात. विचारले काय? पहिल्यांदा विचारलेलं आहे एफ ऑफ जी ऑफ एक्स. एफ ऑफ जी ऑफ एक्स काय आहे? डेरिव्हेटिव्ह नाही विचारला. एफ ऑफ जी ऑफ एक्स काय आहे? हे फंक्शन कोणतं रे? हे फंक्शन एफ ऑफ एक्स हे फंक्शन. हे फंक्शन कोणते? जी ऑफ एक्स. पण आता विचारले एफ ऑफ जी ऑफ एक्स म्हणजे काय झाला मिनिंग? याचा अर्थ एक्सच्या जागी जी ऑफ एक्स आलाय. सिंपल. हा एफ ऑफ एक्स आहे ना, बट इथे विचारलंय जी ऑफ एक्स. म्हणजे तुमचं काम, तुम्हाला काय करायचंय, या फंक्शन मध्ये एक्सच्या जागी काय ठेवायचं आहे? जी ऑफ एक्स. म्हणजे एक्सच्या जागी कोणती व्हॅल्यू ठेवायची आहे? जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू ठेवायची. मग एफ ऑफ एक्स काय दिलेला आहे? एफ ऑफ एक्स बरोबर एक्स स्क्वेअर प्लस फाय. आता मी एक्सच्या जागी काय ठेवतो? एक्सच्या जागी जी ऑफ एक्स. जी ऑफ एक्स म्हणजेच ई रेस टू एक्स प्लस 3 ठेवतो. एक्सच्या जागी ठेवला ई रेस टू एक्स प्लस 3. त्याचा काय केला मी? स्क्वेअर प्लस फाय. बरोबर. असं तर फंक्शन इथे कुठे दिलेलं नाहीये, म्हणजे मला वाटतं स्क्वेअर करावं लागेल. स्क्वेअर करूयात ए प्लस बी चा. काय आला? ई रेस टू एक्स चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर प्लस 2 ए बी. म्हणजे ई रेस टू एक्स इंटू 3 प्लस हा शेवटचा राहिलेला फाय. आता पॉवर मध्ये जर पॉवरचा पॉवर असेल तर मल्टिप्लिकेशन होतं. एक्स इंटू 2 काय होतं? 2x. म्हणजे हा आला ई रेस टू 2x. 3 चा स्क्वेअर काय आला? 9 प्लस 3 टू जा 6 ई रेस टू एक्स प्लस 5. म्हणजे आन्सर काय आलं? ई रेस टू 2x प्लस 6 ई रेस टू एक्स. आणि 9 प्लस 4 किती? 9 प्लस 5 किती असतं? 14. म्हणजे हा तुमचा झाला एफ ऑफ जी ऑफ एक्स. हे पहा, ही टर्म आहे का कुठे? पहा बरं, इथे आहे ई रेस टू 2x 6 प्लस 6 ई रेस टू एक्स प्लस 14. म्हणजे हा संपला. याला आपण आता हायलाइट करून टाकू. ठीक आहे, याचं काम झालंय. आता हा भेटला. इथे लिहून टाकू मी फंक्शन ई रेस टू 2x. दुसरा पेन घेतो. इथे काय आला? ई रेस टू 2x प्लस 6 ई रेस टू एक्स प्लस 14. हा झाला. पुढे आता जी ऑफ एफ ऑफ एक्स. जी ऑफ एफ ऑफ एक्स आता रिव्हर्स प्रोसेस करायची. जी ऑफ एफ ऑफ एक्स. हे पहा, जी ऑफ एफ ऑफ एक्स. आता जी ऑफ एक्सच्या फंक्शन मध्ये एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू टाकायची. जिथे एक्स आहे ना जी ऑफ एक्स मधला, तिथे तुम्हाला ही व्हॅल्यू टाकायची एक्सच्या जागी. म्हणजे काय येईल रे? जी ऑफ एक्स फंक्शन काय होता? ई रेस टू एक्सच्या जागी काय टाकायचं? एक्सच्या जागी एफ ऑफ एक्स. म्हणजे एक्सच्या जागी टाकला मी एफ ऑफ एक्स आणि परत इथे आला प्लस 3. आता एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय? एक्स स्क्वेअर प्लस 5. म्हणजे ही आली ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 5 प्लस 3. असं कोणतं फंक्शन आहे का? हे पाहिजे पुढेच दिलंय ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 5 प्लस 3. हा पण आला. म्हणजे याला पण मी आता स्क्रॅच करून टाकतो. बरोबर. इथे काय राहिलं? जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय आली? ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 5 प्लस 3. आता पुढे विचारला एफ डॅश एक्स काय? एफ डॅश एक्स. एफ डॅश एक्स तर बापरे एवढं इझी. एफ ऑफ एक्स दिला इथे एक्स स्क्वेअर प्लस 5. एफ डॅश एक्स काय आला? डेरिव्हेटिव्ह काढा. 2x आला, 5 आला 0. 2x कुठे आहे? हे पाहिजे. पुढे 2x दिलाय. म्हणजे सिक्वेन्शियलीच दिले आपल्याला, मेहनत पण करायची गरज. 2x म्हणजे हा पण झाला 2x. याला पण मी स्क्रॅच करून ठेवतो. आता राहिला शेवटचा जी डॅश एक्स. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय आला? इथे दोन फंक्शन आहेत. 3चा तर 0 असतो. ई ऑफ एक्स चा काय असेल? ई ऑफ एक्स. म्हणजे जी डॅश एक्स ची व्हॅल्यू काय आली? ई ऑफ एक्स. आता इथे काय जाईल मग व्हॅल्यू? ई ऑफ एक्स. म्हणजे याला पण मी स्क्रॅच करून ठेवतो. ही पण झाली ई ऑफ एक्स. 4 झाल्या. आता पुढे काय सांगितले पहा.
द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इन टर्म्स ऑफ एफ अँड जी. मग कसा लिहिता रे तुम्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स? याचा डेरिव्हेटिव्ह काढता म्हणजे काय करता? पहिल्यांदा एफ चा काढता, एफ डॅश जी ऑफ एक्स मल्टिप्लाइड बाय, आता जी ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? जी डॅश ऑफ एक्स. हे कुठे दिसतंय असं? हे स्टार्टिंगला एफ डॅश जी ऑफ एक्स मल्टिप्लाइड बाय जी डॅश ऑफ एक्स, हे वाला. मग हा इथे लिहून टाकू, एफ डॅश जी ऑफ एक्स मल्टिप्लाइड बाय जी डॅश ऑफ एक्स, आणि हा ब्रॅकेट इथे क्लोज. बरोबर, म्हणजे हा पण झाला पहिला वाला. पुढे आता काय विचारलंय इथे? डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स. आता एफ ऑफ जी ऑफ एक्स फंक्शन तुम्ही डिफाईन केलाय इथे. हा फंक्शन आहे तुमचा एफ ऑफ जी ऑफ एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल मग? डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स काय येईल डेरिव्हेटिव्ह सांगा? ई रेस टू 2x चा डेरिव्हेटिव्ह, ई रेस टू 2x चा डेरिव्हेटिव्ह, ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह, ई रेस टू एक्स, इथे छोटा फंक्शन आला 2x, त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करा 2, परत प्लसला प्लस. हा 6 कॉन्स्टंट आहे आणि फंक्शन सोबत आलाय, त्यामुळे याला पण कॉन्स्टंट ठेवा ऍज इट इज. आणि ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, म्हणजे आन्सर काय आलं? 2 ई रेस टू 2x प्लस 6 ई रेस टू एक्स. हे कुठे आहे पहा? हे पण सिक्वेन्शियली दिलंय पहा, इथे डायरेक्टच 2 ई रेस टू 2x प्लस 6 ई रेस टू एक्स. आपण झाला, म्हणजे इथे आन्सर काय आला? इथे आन्सर आला 2 ई रेस टू 2x प्लस 6 ई रेस टू एक्स. आता पुढे काय विचारले आपल्याला? याचीच व्हॅल्यू ऍट एक्स इक्वल टू 0. मग ठेवून द्यायच्यामध्ये एक्स इक्वल टू 0. ऍट एक्स इक्वल टू 0 ठेवा एक्स ची व्हॅल्यू 0. 2 ई रेस टू 0, 2 इंटू 0 0 झाला, प्लस 6 ई रेस टू 0. आता कोणत्याही व्हेरिएबलच्या, कोणत्याही नंबरच्या, कशाच्या पण पॉवरला जर 0 आला तर त्याचा आन्सर किती असतं? 1 असतं. 1 प्लस 6 इंटू 1 म्हणजे 2 प्लस 6. 2 प्लस 6 किती झाला? 8. 2 प्लस 6 किती झाला? 8. 8 आहे का कुठे? इथे आहे 8. याला स्क्रॅच करा, इथे लिहून टाका 8. आता पुढे विचारलंय डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एफ ऑफ एक्स. आता जी ऑफ एफ ऑफ एक्स कुठे काढलाय तुम्ही? इथे. हा तुमचा जी ऑफ एफ ऑफ एक्स आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ हा फंक्शन ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 5 प्लस 3, याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार रे? तर बा ई रेस टू कोणतीही टर्म असू द्या त्याचा डेरिव्हेटिव्ह तोच असतो. इथे प्लस 3 आहे, प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह काय झालं? 0. आता पण इथे एक फंक्शन आहे छोटावाला एक्स स्क्वेअर प्लस 5, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असतो 2x, 5 चा डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजे आन्सर काय येईल? 2x ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 5. हा कुठे दिसतोय तुम्हाला? हा रेड केलाय पहा, रेड आहे, म्हणजे हे आन्सर असेल. हे आन्सर कशाचं आहे याचं? 2x ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 5. आता पुढे काय विचारलंय? डेरिव्हेटिव्ह ऑफ, हो अच्छा, हे खाली विचारलंय डेरिव्हेटिव्ह. आधी एफ आणि जी च्या फॉर्म मध्ये विचारलंय, एफ आणि जी च्या. हे जे आन्सर आहे ना, हे खाली आहे. पहा इथे डेरिव्हेटिव्ह विचारलं, तो किती आहे? 2x ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 5. आणि इथे काय येणार आहे? इथे ही टर्म विचारली, याचा डेरिव्हेटिव्ह जी आणि एफ च्या फॉर्म मध्ये, तो काय असेल? जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स मल्टिप्लाइड बाय एफ डॅश ऑफ एक्स, हे विचारलं. म्हणजे हे इथे काय येईल? जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स मल्टिप्लाइड बाय एफ डॅश ऑफ एक्स, म्हणजे ही टर्म, ही वाली. आता एकच राहिली इथे, एकच लिहून टाका इथे, -2 ई रेस टू 6. कसं आलं पाहते पण सांगतो. याची व्हॅल्यू काढायची, या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू ऍट एक्स इक्वल टू -1. इथे दिल्या बा एक्स इक्वल टू -1. ऍट एक्स इक्वल टू -1 व्हॅल्यू काय येईल? एक्स ची व्हॅल्यू -1 ठेवा, 2 इंटू -1 मल्टिप्लाइड बाय ई रेस टू -1 चा स्क्वेअर प्लस 5. आता 2 इंटू -1 काय झाला? -2 मल्टिप्लाइड बाय ई रेस टू 1 प्लस 5, म्हणजे हा झाला -2 ई रेस टू 6. आली की नाही? -2 ई रेस टू 6. समजलं का हा क्वेश्चन कसा आला? यात काय डाऊट? नो सर, नो डाऊट. ऑल क्लिअर?
Yes, sir. All clear. तर बघा शेवटी सेशन एंड करताना परत सांगतोय, जे काही मेहनत घ्यायची आहे ती तुम्हालाच घ्यायची आहे. बरोबर, एक्झाम जवळ आली आहे, टाइम वेस्ट करू नका. स्वतःला जेवढं पुश करता येईल अभ्यासाला. मला पण माहिती आहे ही एकदम कंटाळवाणी गोष्ट आहे, अभ्यास म्हणजे आपल्याला नको वाटतं, कुणालाच नको वाटतं. बरोबर, कुणाला असं हवंय असं कुणालाच वाटत नाही. पण आता राहिलेत फक्त एक 4 ते 5 महिने मॅक्स टू मॅक्स, सीईटी असू द्या बोर्ड असू द्या. तर आता जेवढं पुश करता येईल स्वतःला तेवढं पुश करा. नंतर एवढा अभ्यास कधीच करायचा नाही, कधीच नाही. तुमचे काही डाऊट्स असतील कोणते तर डिस्कस करा, बट अभ्यासाला जेवढी प्रायोरिटी देता येईल तेवढी द्या. खूप टाइमपास केलाय आपण 1.5 महिने 1.5 वर्ष. आता वेळ नको वाया घालू. ठीक आहे, एकदम पुश करा स्वतःला, अभ्यास करा, मेहनत घ्या. आता पुढचं लेक्चर आपण मंडेला घेऊ डायरेक्ट. उद्या माझं फिजिक्सचं लेक्चर आहे. हा, ज्यांना जॉईन करायचे फिजिक्सच्या लेक्चरला, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स सेकंड चॅप्टर उद्या आपण स्टार्ट करूयात. हा डेरिव्हेटिव्हचा चॅप्टर कंटिन्यू राहणार आहे. आपण हा मंडेला घेऊ, मंडेला सेम टायमिंग घेऊ. बट सॅटर्डे आणि संडे 2 दिवस आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज घेणार आहे पॅरलेल. ठीक आहे, तर ज्यांना जॉईन करायचे त्यांनी जॉईन करा. मी लिंक शेअर करतो. उद्या याच वेळेला म्हणजे एक 8, 8:30 किंवा 9च्या अराउंड आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज घेणार आहोत. ज्यांना जॉईन करायचे ते करा. अदरवाईज डेरिव्हेटिव्हचं लेक्चर आपलं एक्सरसाइज 1.2 ही आपण मंडेला रेग्युलर लेक्चरला म्हणजे 9 वाजताच्या लेक्चरला किंवा 8:30च्या लेक्चरला आपण कंटिन्यू करू. 8:30ला असं. रिव्हिजन नाही डिटेलमध्येच आहे, बट एवढं स्लो नसणार आहे. जेवढं मॅथ्स असतं तेवढं स्लो नसणार आहे, बऱ्यापैकी फास्ट असेल. जॉईन करा किंवा मी रेकॉर्डिंग शेअर करतो, मग स्पीडवर लावून पहा. किंवा एखादा कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर नसेल तर तो तेवढा पाहून मग तुम्ही क्लिअर करून द्या. येत असेल चांगला चॅप्टर तर अननेसेसरी जॉईन नका करू, त्यापेक्षा दुसरा काहीतरी अभ्यास चालेल. चला सेशन एंड करतो. काही डाऊट्स असतील तर विचारा. कुणाला काही डाऊट्स? No, sir. No doubt. थांबायचं.